राऊतांबद्दल सध्या ज्या घडामोडी घडल्या तुम्हाला ठाऊक असतील, त्याच्यावरती तुमच्या नेमकी प्रतिक्रिया काय असणार आहे? कारण की दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप झालेले. माझी याच्यावर प्रतिक्रिया काही सुद्धा नाही. विनायक राऊत साहेबांच्या हा घरातला विषय आहे आणि घरातला विषय त्यांनी स्वतः त्याचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे, संबंधित व्यक्तीनं देखील क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांचा हा फॅमिली मॅटर कोर्टामध्ये आहे आणि त्याच्यावर मी काही राजकीय भांडवल त्याचं करू इच्छित नाही. शेवटी माझ्यावर देखील एकनाथ शिंदे साहेबांचा संस्कार आहे, आईवडिलांचा संस्कार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या वैयक्तिक मॅटरमध्ये जाऊन मला काही टीका टिप्पणी करायची नाही. जे काही योग्य असेल ती कारवाई पोलीस डिपार्टमेंट करेल किंवा कोर्ट त्याचे निर्णय देईल. पण यामागचं सूत्रधार आपण स्वतः जाहीर करू असं आज पत्रकार परिषद घेऊन गुन्हेगारांनी स्वतः म्हटलेलं आहे. मी एका वाक्यात सांगितलं की त्यांना जे काय बोलायचं ते बोलतील, लक्षात आलं ना. आणि ते बोलल्यानंतर समोर येईल की नक्की काय आहे काय नाही आहे, त्याच्यानंतर बोलू. तर लाडकी बहीण योजनेचा विषय आहे. लाडकी बहीण योजनेचे आताच्या आकडेनुसार जवळपास 92 लाख नावं जी आहेत ती वगळलेली आहेत समोर येत आहेत. नाही, आपण वगळलेल्या नावाची किंवा संख्येची चर्चा करतो, पण आपण किती कोटी महिला भगिनींना देतो याच्यावर चर्चा कधीच करत नाही. हे कदाचित आमचं दुर्भाग्य असेल. काही ठिकाणी अनावधानानं नोकरी करणाऱ्या महिलांचे देखील फॉर्म भरले गेले, काही ठिकाणी पुरुषांच्या नावावर फॉर्म भरले गेले, पुरुषांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. अशा पद्धतीचे आक्षेप असलेले जे फॉर्म आहेत ते वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही पात्र महिला जी आहे, आमची महिला भगिनी जी आहे, तिला वगळण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतलेला नाही. परंतु किती कोटी महिला भगिनींना आपण देतोय ते न बोलता किती कमी झालंय याच्यावरच आपण बोलतोय आणि हे विरोधकांची एक वेगळी स्टाईल आहे. सर, उद्धव ठाकरे यांनी बरेच दिवस जाहीर केलेलं आहे की जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे, सोनम वांगचुक आणि दीपक दत्ते यांच्या आंदोलनात त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे. वेळ प्रसंगी आपण या आंदोलनाला पण जाऊ आणि राहुल गांधींनी पण या आंदोलनाला जावं असं फारच लवकर पाठिंबा जाहीर केला ना. आज कितवा दिवस चालू आहे? 16वा दिवस आहे. किती जाऊ लवकर जाहीर केला, त्याच्या पलीकडे काय बोलायचं. फारच लवकर त्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे. परंतु देशातल्या युवा पिढीसाठी, देशातल्या उद्योजकांसाठी, देशातल्या शेतकऱ्यांसाठी, देशातल्या कामगारांसाठी केंद्र शासन काम करतंय, राज्य शासन काम करतंय. हा विश्वास मतदारांचा असल्यामुळंच एनडीएचं सरकार हे देशामध्ये आलेलं आहे आणि महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. सर, आता विषय असा आला जंतर मंतर कन्हैया कुमार देखील आता लक्ष केलेलं आहे शिंदे साहेबांना, त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? नाही, कन्हैया कुमार हा अजून कुमारच आहे. तो अनमॅच्युअर्ड आहे, अपरिपक्व आहे. भाषण करता येतं म्हणून कोणावर टीका करायचा हा त्यांना जो काही धंदा सुरू केलेला हा योग्य नाही. स्वतःच्या वयाचं भान ठेवलं पाहिजे. तुमच्याकडे वक्तृत्व आहे, तुम्ही कोणावरही टीका करता, लाईमलाईटमध्ये येण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन बोलता. ही काही देशाच्या राजकारणाची आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा नाही किंवा संस्कृती नाही. आमचा शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा गटप्रमुख त्याला बास आहे. त्याला पहिलं ग्रामपंचायतीला निवडून यावं, त्याला अजून काहीतरी करावं. आणि शिंदे साहेबांवर टीका केल्यानंतर आपल्याला मायलेज मिळेल, ब्रेकिंग न्यूज होईल, यासाठीच तो करतोय. म्हणून त्याचं नाव कन्हैया कुमार जरी असलं तरी तो कुमार कन्हैयाच आहे, अजून अपरिपक्व आहे, अनमॅच्युअर्ड आहे. राम मंदिरच्या मुद्दे संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं राम मंदिर न्यासाला आणि केंद्र सरकारकडून नोटीस पाठवलेली आहे. मी पाहायला पाहिजे बंद लिफाफा जो काय त्यांचं म्हणणं असेल ते पाठवावं अशा स्वरूपाचे आदेश दिलेले. याच्यामध्ये काय, सुप्रीम कोर्टामध्ये जर पिटिशन दाखल असेल आणि सुप्रीम कोर्टानं जर त्याचा खुलासा मागवला असेल तर त्याच्यामध्ये वावगं काय. शेवटी ती न्यायालयाची एक सिस्टीम आहे, न्यायालयाची एक भूमिका आहे, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. दुसरा मुद्दा की आता तुमचा कार्यक्रम सुरू असताना उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली. आपण जे रामरक्षा आंदोलन घेतोय हे हिंदू संस्कृती टिकावी यासाठी घेतो आहे असं स्पष्ट मत. जसं 16 दिवसांनी दिल्लीला त्यांनी पाठिंबा दिला तसंच अनेक वर्षानंतर सुचलेलं हे शहाणपण आहे. ज्यावेळी आमच्या खासदार नवनीत राणा आणि राणा हे दाम्पत्य हनुमान चालिसा वाचायला बसलं त्यावेळी त्यांना हे जेलमध्ये टाकणार आहे. राम मंदिर बांधू नये म्हणून सांगणाऱ्या काँग्रेसच्या मांडीवर बसलेली ही सगळी लोक, त्यांनी आता हिंदुत्व काय शिकवावं. आता जसं तुम्ही सांगितलं की आता ते काहीतरी दीपक कोण त्याला भेटायला ते जाणार आहेत, तसंच आहे. उशिरा सगळं. रामरक्षा पठण हे नागपुरात देखील केलं जाणार आणि त्यावेळी ते स्वतः उपस्थित राहणार असं देखील शुभेच्छा आहेत ना माझ्या. ज्या मंदिरावरती अध्यक्ष स्वतः फडणवीस साहेब आहेत किंवा सदस्य आहेत त्या मंदिरात त्याच ठिकाणी ते पठण करणार. तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की म्हणजे मी अनेक वेळा असं सांगतो, हा शालेय शिक्षणामधला खेळ झालेला आहे की तुम्ही काहीतरी केल्यावर मी तुझ्या घरासमोर येणार, तुम्ही काहीतरी केल्यावर तुझ्या शाळेत येणार, तुम्ही काय केलं तुझा डबा चोरणार. याला काही अर्थ नाही.
उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे. जसं तुम्ही सांगितलं की दिल्लीच्या आंदोलनाला आता 16 दिवसानंतर त्यांनी पाठिंबा दिला, तसंच हिंदुत्व वर्षानुवर्ष काँग्रेसबरोबर राहिल्यानंतर त्यांना सुचतंय. हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. सर, ऑपरेशन टायगर असं सुरू राहणार का? ठाकरे गटाचे अजून किती आमदार आपल्याकडे येतील? ऑपरेशन टायगर म्हणण्यापेक्षा शिवसेनेतले एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचे प्रवेश हे सातत्यानं सुरू राहणार. अनेक नगरसेवक, अनेक महानगरपालिकेचे नगरसेवक, अनेक माजी आमदार, अनेक माजी खासदार, जमलं तर महाविकास आघाडीचे काही आमदार, हे सगळे आमच्यासोबत यायला तयार आहेत. त्याच्यामुळे अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. ऑपरेशन 1, 2, 3 वर आम्ही थांबणार नाहीत. ऑपरेशन भरपूर अजून व्हायची आहेत. साहेब, आकाश शिरसाट असं म्हणत होतं की मातोश्रीवरती काय जलबली करणारे येतात. तर आज पोल मॅडमने उत्तर दिलेलं आहे की तुमचा व्हिडिओ जो आहे तो घरातल्याच माणसाने या ठिकाणी दिला, त्यामुळे तुम्ही मला अशा गोष्टीवर चर्चा देखील करायची नाही. मला माझ्या पक्षाची भूमिका मांडायची आहे. मला माझ्या नेतृत्वावर जे कोणतरी आलतू फालतू येऊन टीका करतात त्यांच्यावर बोलायचं आहे. त्याच्यामुळे मगाशी मी सांगितलं की जो राऊतांच्या बाबतीतला, विनायक राऊतांच्या बाबतीतल्याच या प्रसंगामुळे ह्या सगळ्या पत्रकार परिषद झाल्यात. त्याच्यामुळं कोर्टामध्ये मॅटर चालू आहे आणि कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये जाऊन डोकवावं ही प्रथा आणि परंपरा एकनाथ शिंदे साहेबांची नाही. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम करत असल्यामुळं आम्ही न्यायालयावर विश्वास ठेवतो, आम्ही पोलिसांवर विश्वास ठेवतो. त्याच्यामुळे मला त्याच्यावर काही बोलायचंच नाही. साहेब, म्हणजे देशाच्या सुरक्षेशी निगडीत प्रश्न आहे. तर राज्यातला आहे. नागपूरमध्ये 10 तरुण जे ATSने त्यांना पकडलं होतं, त्यांचे मोबाईल तर फॉरेन्सिकला पाठवले, पण आता त्यांचं कनेक्शन असं उघड पाकिस्तानमधलं गँगस्टर आहे शहजाद भट्टी, यासोबत त्याचं कनेक्शन उघड होतंय. राज्य म्हणजे तुम्ही मंत्री आहात आणि राज्य सत्तेत आहात, या संदर्भात नेमके आता पावलं कशी उचलली? नाही, त्यांच्या मनात जे काय होतं ते करण्याच्या अगोदर पोलिसांनी किंवा आमच्या पोलीस दलानं कारवाई केली, हे कौतुकास्पद आहे ना. त्याच्यामुळे त्या 10 लोकांकडनं, त्या 8-10 लोकांकडनं जी काय अजून काय ठरलेलं आहे, त्याची पार्श्वभूमी काय करायचं ठरलेलं आहे, हे सगळं आपल्याला कळेल ना. त्याच्यामुळं कुठचाही प्रसंग न होता, प्रसंग घडवायच्या अगोदर पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं अनेक गोष्टी आपल्याला कळतील आणि त्या पद्धतीनं जी काही सुरक्षा महाराष्ट्रासाठी, देशासाठी द्यायची आहे ती नक्की पोलीस प्रशासन देईल. सर, आता तुम्ही म्हणजे स्पष्ट केलं विनायक राऊतांच्या केसमध्ये बोलताना की वैयक्तिक आयुष्यात मला कुणाच्या बोलायचं नाहीये, पण मंत्री नितेश राणे यांनी असं म्हटलं म्हणजे आमिर खानची टीका करताना की आमिर खान यांनी 3रं लग्न केलंय आणि ते लव्ह जिहादचे आता ब्रँड अँबॅसेडर बनतात, अशी टीका नितेश राणेंनी केली आणि मंत्रिमंडळातले सहकारी. खरं तर आता हे योग्य आहे की अयोग्य आहे हे भाजपाचेच नेते सांगू शकतात. नितेशजींचा हा स्वतंत्र विचार आहे. ते काय बोलतात त्याच्यावर मी टीकाटिप्पणी करणं योग्य नाही. त्यांना पटलं असेल ते बोलले असतील, पण मी माझं वैयक्तिक सांगितलं की मला कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये जाऊन जे काय घडलंय त्याचा राजकीय फायदा घ्यायची प्रवृत्ती ही आमची नाही. जे कोर्टामध्ये आहे, जे काय घडलेलं आहे त्याला प्रत्येकजण सामोरं जाईल.